आणि मला काढायचं आहे स्लॅबवरती साठलेलं पाणी, कारण की घरात सारखं गाळायचं लागलंय. मला पाणी काढण्यासाठी एक सुपली आणि छोटीशी बालदी पाहिजे. लय पाणी साठलंय, म्हणलं काढायचं म्हणलं आज. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 1 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 7:30 आणि मला काढायचं आहे स्लॅबवरती साठलेलं पाणी, कारण की घरात सारखं गाळायचं लागलंय. झोपायला पण येणं झालंय. जिथं मी झोपतो का नाही तिथं गळतंय सगळं. मग आता आज म्हणलं सगळं स्लॅबवरचं पाणी काढतोच म्हणलं. लई दिवस झालं म्हणते स्लॅबवरचं पाणी काढावं, काय होईनाच झाले मला. म्हणलं आज काढावंच, काय पण होऊ दे. आणि पाऊस यायला लागलाय मित्रांनो, बारीक बारीक. हे काय सकाळ सकाळ बारीक बारीक पाऊस यायला लागलाय. कालपासून पाऊस आहे, अजून काही थांबलेला नाही पाऊस मित्रांनो. आता मला पाणी काढण्यासाठी एक सुपली आणि छोटीशी बालदी पाहिजे, जेणेकरून मला पाणी काढता येईल ना मित्रांनो, आहे का नाही. ठीक आहे, ही सुपली आणि ही बारडी. आता ही बारडी आणि सुपली वर फेकली पाहिजे मला, कारण की ही एका हातात धरून चढता येणार नाही ना मला इथनं, दगडावरनं इथनं. एक धरायचं कसं आणि चढायचं कसं, मग हा प्रॉब्लेम होते. आला पाऊस मित्रांनो, आहे का. काय अवघडच झालंय राव. परत येऊ मोबाईल भिजणार माझा. अगोदर घेतलाय कसा तरी हप्त्यावर, आणि हप्ता फेडल्यात मी या मोबाईलचं मित्रांनो. नाही तर ह्या आणि मोबाईल भिजला की मग खराब होणार मोबाईल, लय अवघड होणार. नेमकं चढायच्या टायमालाच पाऊस येते. मगाच्यानं पाऊस थांबलाय, आता चढावामधलं स्लॅबवर आणि पाऊस सुरू झाला, आहे का. होऊ दे, चढतो, काय त्याला एवढं, आहे का नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, चढलो स्लॅबवर आणि किती पाणी साठले बघा मित्रांनो. बघा, आहे का, सगळीकडं पाणीच पाणी झाले. आता हे सगळं पाणी काढतो, म्हणजे गळायचं नाही घरात, आहे का नाही मित्रांनो. असं सुकलीनं पाणी काढलं नाही म्हणजे निघतं ना व्यवस्थित पाणी. सुकलीनं सोपं जाते पाणी काढायला. इथं हे असल्यामुळं सपाट आहे ना इथं, म्हणजे असं केलं की सगळं पाणी सुपलीत जाते, आहे का. त्यामुळं सोपं होतं पाणी काढायला. बादली लगेच भरली मित्रांनो, लय पाणी साठलंय. म्हणलं काढायचं म्हणलं आज, लय दिवस झालं काढायचं म्हणतोय. हा बा, बादली भरली, आहे का, टुमटुमीत. आता हे पाणी खाली ओततो इथनंच. खाली कोण नाही ना, नाही खाली कोण नाही. ही स्लॅबची लेवल नाही ना, त्यामुळं पाणी साठते. लेवल असते तर काय कशाला पाणी साठलं असतं, आहे का नाही मित्रांनो. पॅरापेट पण काही केलं नाही, तुम्हाला सांगितलंच आहे मित्रांनो. या खाली कोण आहे का बघायला लागतंय. नाही कोण नाही. आला पाऊस मित्रांनो, आहे का. मित्रांनो, सगळं पाणी काढून झालेलं आहे. हे काय जरा किरकोळ पाणी राहिले. असं काय एकदम असं पुसून पाणी येत नाही ना काढायला, कारण की सगळं खडबडीत स्लॅब आहे. त्यामुळे एवढं क्लिअर पाणी काय काढता येत नाही. जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढलं आहे सगळं. आता ही बादली बिदली सगळं डायरेक्ट खालीच फेकतो. फुटत नाही, फक्त खाटावर फेकतो. ओहो, फेकलं खाटावर. हो मित्रांनो, पडलो मी आत्ता पाय घसरून. हे काय दुखायला लागलेले, या पायाला लागले. कारण की सगळं भिंतीवर पाणीच पाणी आहे ना सगळं पावसाच्या दगडाच्या, त्यामुळं घसरून पडलो आत्ता. म्हणजे लय काय लागलं नाही, थोडंसं लागले, जरा दुखायला लागले. जाऊ दे आता काय. काय कवळं ऊन पडलं मित्रांनो, बघा, आहे का. तात्पुरतं ऊन पडतंय, परत आहे तसं वातावरण होते आणि पाऊस येतो या, असं होतं. आता जातो आंघोळ करतो, नाहीतर उशीर होईल परत आंघोळ करायला. मित्रांनो, आत्ता झाली आंघोळ. आता आईनं केला नाश्ता. काय नाश्ता केल्यात ग. इडली डोसा. खोटं बोलते. इडली डोसा करशील काय तू. सकाळी लवकर उठली असते मी इडली डोसा केली असती तर. त्यात काय पोळ्याची ही कुठं आहे.
उपीट उपीट शेवळ्याचं उपीट केल्या ठीक आहे. मला म्हणते इडली डोसा ठीक आहे. शेवळ्याचं उपीट आता डायरेक्ट कढईमध्येच खातो. उगाच ताटात खाण्यापेक्षा आपलं कढईत खाल्लेलं बरं आहे का. कढईत खाऊ काय हा कढईत खाऊ का कशात बी खाजा म्हणते. पप्पा पण उपीट खायला आले शेवळ्याचं खाल्ले ते आहे का. आता चहा पिणार आहे ती ठीक आहे. चहा ठेवला आहे उपीट खाल्ले. आता मी पण खातो खाऊन घेतो मस्तपैकी उपीट. केला नाश्ता आत्ता आणि एवढा नाश्ता केला माझं काय पोट भरत नाही. कामाला जाताना आणि मी जेवून जातोय तेव्हा ती पोट भरते. आई बघायला लागल्या म्हणणार होय ग अजून मी जेवायचं आहे जेवून जाणार आहे. उपीट खाल्लं म्हणून नाही पोट भरलं माझं. हा काहीच बोलू ना जेवून जाणार आहे बघ जाताना काय बोलू ना. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.